नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अश्विन आणि प्रियाचं लग्न चोरून कोर्टात करण्याचा निर्णय घेतला जातो आणि तिथे सायली आणि अर्जुन कशा पद्धतीने एंट्री मारणार आहेत आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने वाट लागणार आहे, हे लग्न कसं थांबवलं जाणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना, प्रताप, अश्विन सगळेजण बोलत असतात। मग इकडे पूर्णाजी म्हणत असते की अजूनपर्यंत जर ती साडी येणार नसेल तर आपण जाऊया ना आणि त्या माणसाला तिकडेच सांगूया द्यायला, किंवा माझ्याकडे जी साडी आहे ती साडी मी एखादी देते ना त्यातली तन्वीला। तेव्हा अश्विन म्हणत असतो पण आपण दुसरी साडी किंवा दुसरे गिफ्ट घेणं मला काही पटत नाही, कारण अश्विनचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता माझं असं म्हणणं आहे की मी ती साडी लाल रंगाची माझ्या चॉईसने तन्वीसाठी घेतलेली होती, मग मला असं वाटतंय की ती जी साडी आहे ना तीच साडी आपण तन्वीसाठी दिली पाहिजे, असं अश्विनचं म्हणणं असतं। त्याचवेळी पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना, प्रताप चिडवू लागतात। बघितलं का, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे, कारण याच्या डोक्यात फक्त तेच आहे, दुसरं काही येतच नाहीये। हा एवढा उतावळा होईल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं। तेव्हा पूर्णाजी म्हणते की बरं जाऊ दे प्रताप, त्या माणसांना किती वेळ लागणार आहे ना माहीत नाहीये, त्यापेक्षा आपण काय करूया माहिती आहे का, ती जी साडी आहे ना ती साडी आपण तिकडेच मागूया, असं पूर्णाजी बोलत असते। त्याचवेळी अश्विनचंही तेच म्हणणं असतं, त्यालाही असं वाटत असतं की हो चालेल, आपण ती साडी तिकडे मागूया म्हणजे आपल्याला ते बरं पडेल, असंही अश्विन सांगत असतो। त्यावेळी कल्पना वगैरे हसू लागते। त्याचवेळी पूर्णाजी म्हणते तोपर्यंत मी माझ्याकडची एखादी साडी घेते, चालेल ना अश्विन? तेव्हा अश्विन म्हणतो की हो चालेल पूर्णाजी, तुझा आशीर्वाद त्यानिमित्ताने तन्वीला मिळणार असेल तर काहीच हरकत नाहीये, आणि माझ्या पसंतीची साडी तन्वी नंतर घालेलच की, काही प्रॉब्लेम नाहीये, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। आणि मग पूर्णाजी तिच्या कपाटातली एक साडी काढते आणि ती साडी आता घेऊन हे अश्विन आणि त्याचबरोबर तन्वीच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे आणि ही साडी आपण तन्वीला शकुनाची साडी म्हणून द्यायची, असं ती बोलत असते। आता सगळेजण निघालेले असतात, सायली किचनमध्ये असते। कल्पना मात्र ह्यावेळेस खूपच गुप्तगिरी करत असते, म्हणजेच जासूसी केल्यासारखं तिचं काम सुरू असतं, सगळं गुप्त खात्याची जबाबदारी तिच्यावर आहे अशा पद्धतीने वागत असते, कारण सायली आणि अर्जुनला यातली कोणतीही गोष्ट कळू द्यायची नाही, हे सगळं तिचं प्लॅनिंग चाललेलं असतं। तिचं असं म्हणणं असतं की सायली आणि अर्जुनकडे यातली कोणतीही गोष्ट कळता कामा नये, हे चाललेलं असतं। सायली मात्र विचार करू लागते, तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन म्हणू लागतो की नक्की माझ्या बायकोचं काय चाललेलं आहे, मला तर कळतच नाहीये की तिच्या डोक्यात नक्की काय प्लॅनिंग सुरू आहे, असं अर्जुन बोलत असतो। आणि अर्जुन म्हणत असतो की सायली तुम्ही एवढा विचार नका करू, काही झालं तरी एवढं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। इकडे हे सगळेजण आता प्रतिमाकडे पोहोचलेले असतात। प्रतिमा म्हणत असते अरे मला कळवायचं तरी होतं, मी तयारी केली असते। आणि तेव्हा प्रिया मात्र तोंडावर पडलेली असते। प्रिया म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, कारण काहीही झालं तरीही प्रियाचं असं म्हणणं आहे की हे जर सगळे एकदम आलेले आहेत, ह्या अश्विनला मी सांगितलं होतं येण्याआधी मला कॉल कर म्हणून, परंतु हे अश्विनने मात्र मला कॉल केलेला नाही, या गोष्टीचा राग मात्र प्रियाला चांगलाच आलेला असतो। तेव्हा प्रतिमाला पूर्णाजी म्हणते की बस प्रतिमा, जरा आपण बोलूया। तेव्हा प्रतिमा म्हणत असते की खरंच पूर्णाई, तुम्ही असं अचानक भेटायला आलात, मला खूप भारी वाटलेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र इकडे प्रतिमाला पूर्णाजी सांगत असते की अचानक नाही आलेलो होता मी भेटायला, काहीतरी कारण आहे, कल्पनाही तेच म्हणत असते। तेव्हा प्रिया मात्र म्हणत असते की अगं पूर्णा आई जा ना, हे सगळेजण आलेले आहे, तुला माहिती आहे ना त्या दिवशी तू अशी टेन्शनमध्ये होती, तुला त्रास होत होता, म्हणूनच मामा मामी तुला पुन्हा भेटायला आलेले आहेत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र इकडे त्याच वेळी तिथं प्रिया तिला घालवण्याचा प्रयत्न करत असते, ही गोष्ट कल्पनाच्या लक्षात आलेली असते। कल्पना म्हणत असते अगं असं काय करते तन्वी, थांबू दे ना, बोलू दे जरा। तेव्हा प्रिया म्हणत असते की जा नाही, तू काहीतरी तुझ्या हातचं छान बनव ना, असं म्हणत तिने जवळजवळ प्रतिमाला तिथून हाकलून दिलेलं असतं। आणि प्रतिमाही नाईलाजास्तव आता तिथून निघून जाते आणि तिचे नाश्त्याचं बनवायला घेते। प्रिया तिथं म्हणते तुमच्या लक्षात येत नाहीये, मी ना हा लग्नाचा विषय मनातून काढून टाकलेला आहे, आणि ती रडायचं नाटक करायला लागते। त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं त्याचवेळी घरी आता शकुनाच्या साडीची ऑर्डर दिलेली, त्याचबरोबर ओटीचं साहित्य सगळं आलेलं असतं आणि तो डिलिव्हरी द्यायला घरी आलेला असतो। तेव्हा विमल ते पार्सल कलेक्ट करते आणि विमल ते पार्सल घेत असते, तेव्हा सायली तिकडून आलेली असते। विमललाही कळत नसतं की हे सगळं काय आहे, हे विमलच्या डोक्यात सुरू असतं। तेव्हा ती विमलला विचारतात की
मला थोडंसं पाणी द्याल का? कारण तो बिचारा ट्रॅफिकमध्ये अडकलेला असतो, घामाघूम झालेला असतो, त्याला खूप काळजी वाटत असते, म्हणूनच तो तिथे पाणी मागत असतो. तेवढ्यात सायली जिना उतरून येत असते. सायली पाहते, कारण मिठाई आहे, फळं आहेत, म्हणजे हे ओटीचं सामान आहे, त्याचबरोबर साडीही दिसत आहे. आणि ते सगळं पाहून सायलीला तर धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की हे सगळं काय आहे आणि हे कोणासाठी मागवलंय, या सगळ्यामागं काय कारण आहे, हा प्रश्न मात्र सायलीला पडलेला असतो. सायली जाते. इकडे आता प्रिया सांगत असते की काहीही झालं तरी मला असं वाटत आहे की हे सगळं जे काय आहे हे आईला आणि बाबांना कळायला नको आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि ती सांगत असते की नको, मी हे लग्नाचं कॅन्सलच केलेलं आहे. जर ही गोष्ट आईला कळली, बाबांना कळली, तर ते माझ्या लग्नाला नकारच देणार आहेत. ते या माझ्या लग्नासाठी कधीच तयार होणार नाही. त्यापेक्षा ही गोष्ट कोणाला कळायलाच नको आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया मात्र रडत असते आणि सांगत असते की मला हे लग्नच करायचं नाही. तेव्हा मात्र यांना धक्का बसलेला असतो. हे सगळेजण म्हणत असतात, काय बोलतेस तू हे? तेव्हा प्रिया म्हणत असते, हो, मी जे खरं आहे तेच सांगत आहे. ही गोष्ट जर आईला कळली तर ती गोष्ट ती सायलीला कळेल आणि सायली मात्र ही गोष्ट आमचं लग्न होऊ देणार नाही. तेव्हा कल्पना म्हणते, हो, माझ्या लक्षात आहे तुझ्या डोक्यात काय चालू आहे, तुला काय म्हणायचं आहे हे मला कळत आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी आम्ही आहोत. अश्विन तर इकडे म्हणत असतो की हो, मी आहे ना, मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे. कोणी कितीही नकार दिला, काही झालं तरीही मी फक्त आणि फक्त तुझ्याशीच लग्न करणार आहे तन्वी, असं अश्विन म्हणत असतो. कारण अश्विन हा प्रियाच्या प्रेमात एवढा वेडा झालेला असतो की त्याला जरासीही त्या गोष्टीचं भान नसतं. त्यावेळेस कल्पना म्हणत असते, पण ही गोष्ट मला काही पटत नाही. तू जे बोलत आहे ना की हे कोणालाच सांगायचं नाही, ही गोष्ट मी कधीच मान्य करणार नाही, असं इकडे कल्पनाचं म्हणणं असतं. कल्पना म्हणत असते की काहीही झालं तरीही ही गोष्ट मी कधीच मान्य करणार नाही. आणि प्रिया मात्र रडायचं नाटक करते आणि प्रिया म्हणत असते की पूर्णाजी, प्लीज तू ऐक ना माझं, पूर्णाजी तू ऐक ना, काहीही झालं तरीही असं नको करू, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी पाहत असते आणि इकडे प्रिया खोटी अश्रू गाळायचं काम करत असते. तिला असं वाटत असतं की तिच्या या अश्रूंनी पाझर फुटेल आणि पूर्णाजी सगळं ऐकेल तिचं, परंतु घडत असतं ते मात्र वेगळंच, कारण तिला माहिती असतं की काय होणार आहे. इकडे सायली त्या पार्सल घेऊन आलेल्या व्यक्तीला विचारत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे तुम्ही हे जे काय बोलत आहात, पण ही साडी खरंच याच ॲड्रेसवर मागवली होती? तेव्हा ते सांगत असतात की हो. तर सायली त्यांना विचारते, मला नाव कळेल का, तुम्हाला माहिती आहे का? आणि मग ते त्याच्यावरचं नाव बघायला जातात. ते पाणी पित असतात आणि त्यांच्याकडून तो ग्लास आहे तो पार्सलवरती सांडतो. सायली म्हणत असते, पण मला ना खरंच कळत नाही आहे की आमच्या घरी हे सगळं कुणी मागितलेलं आहे, पत्ता तर हाच आहे ना? तेव्हा ते सांगू लागतात की हो, रूपछाया साडी सेंटरमधून आलेलो आहे, अन्नपूर्णा निवासला द्यायचा होता. ॲक्च्युली मला खूप उशीर झालेला होता आणि त्याचबरोबर मला ना कळत नव्हतं की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यामुळं मला माझ्या मालकांचा फोन येत होता, पण मी ट्रॅफिकमध्ये होतो, मला लेट झालेलं होतं आणि त्यामुळं मी तो कॉल रिसीव केलेला नाही, असं ते सांगत असतात. आणि आता सायली म्हणत असते की बघू, आणि सायली ते पार्सल बघायला घेत असते. त्याच्यावरती नाव काय आहे ते सायलीला बघायचं असतं, म्हणून सायली ते पार्सल पाहायला घेत असते. परंतु मध्येच त्यांच्याकडून ते पाणी त्याच्यावर सांडतं आणि ते रुमालाने ते पुसतात आणि नेमकं त्याच्यावरचं लिहिलेलं सगळं नाव जातं, कारण स्पेशल नोट त्याच्यावरती अश्विनने लिहिलेली असते, ती म्हणजे प्रियासाठी. आणि सायलीला पुसटचं त्याच्यावरती वाचायला मिळतं आणि त्याच्यातून सायलीला कळतं की त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे. आणि त्यासोबतच सायली म्हणत असते, अहो याच्यावरचं तर सगळं पुसलं गेलं आहे. तेव्हा ते म्हणत असतात की हो, पण सॉरी हां मॅडम, कारण मला लेट झालेला आहे आणि मी माझ्या मालकांना फोन करून कळवतो. इकडे आता प्रतिमाने नाश्त्यासाठी सगळी तयारी केलेली असते. नाश्त्यासाठी तिने पोहे बनवलेले असतात आणि इकडे प्रियाला मात्र सगळेजण म्हणत असतात की प्रतिमा माझा ऐकणार आहे. पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की काळजी करू नको, प्रतिमा माझ्या शब्दाबाहेर नाही. रविराज जरी नाही म्हणले तरीही प्रतिमा माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, याबद्दल मला खात्री आहे, असं इकडे प्रियाला ते सांगत असतात. त्याचबरोबर प्रतिमा नाश्ता घेऊन येते आणि मग मात्र पूर्णाजी म्हणू लागते की अगं इकडे प्रतिमा, जरा तुझ्याशी बोलायचं आहे आणि तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. हे सगळं बोलणं सुरू चाललेलं असतं आणि प्रतिमाला ती बोलवून घेते आणि सांगू लागते की तू आत्ताच्या आत्ता इकडे, तुझ्याशी बोलायचं आहे. ह्या सर्व गोष्टी चालूच असतात आणि त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते, काय झालं पूर्णाई, मला टेन्शन यायला लागलेलं आहे, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, हे ती विचारू लागते. तेव्हा मात्र
इकडे सगळेजण असतात आणि मग प्रतिमाला सांगितलं जातं की आज आम्ही काही खास कारणासाठी आलेलो नाही, म्हणजे खास कारणासाठी नाही तर आम्ही एका स्पेशल गोष्टीसाठी इथं आलेलो आहे आणि ती स्पेशल गोष्ट म्हणजे आज आम्ही ते तन्वीला मागणी घालायला आलेलो आहे. ही गोष्ट जेव्हा सांगितली जाते तेव्हा इकडे प्रतिमा म्हणते, म्हणजे तुम्ही काय बोलताय, मला कळलं नाही, असं तिचं बोलणं चालू झालेलं असतं आणि नक्की कोणत्या कारणासाठी आलेले आहेत हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि प्रतिमा म्हणते, म्हणजे तिला कळतच नसतं की या सगळ्यावर काय रिॲक्ट होऊ, कारण हे सगळं जे काय आहे ते वाटतं तेवढं सोपं नाही आहे. कारण हे जर या कारणासाठी आलेले असतील तर नक्कीच याच्यामागं काहीतरी कारण आहे. परंतु इकडे सायलीला आता टेन्शन आलेलं असतं. सायली म्हणत असते, विमलताई काय झालंय नक्की, तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं पूर्णाजी आणि आईंनीच मागवलेलं आहे का? विमल म्हणते की मला नाही माहिती. तेव्हा विमलला आता टेन्शन आलेलं असतं, तिला वाईट वाटत असतं, कारण तिच्या बाबतीत इथे जे घडत असतं, ज्या गोष्टी चालू असतात त्यामुळं विमल मात्र नाराज झालेली असते. विमल म्हणत असते की सायलीताई, आजकाल मला काहीही सांगितलं जात नाही आहे. सकाळी मी कॉफी घेऊन गेलेले होते आणि माझ्याबरोबर वहिनी अशा वागलेल्या आहेत, त्या मला बोलल्या की नॉक करून घरात यायचं, तुला माहीत नाही आहे का, आणि तुला प्रत्येक वेळेस याच गोष्टी आम्ही सांगायच्या आहेत का? तेव्हा सायली म्हणत असते, तो राग माझ्यावरचा असणार आहे. तेव्हा सायलीचं असं बोलणं असतं की तुम्ही नका वाईट मानून घेऊ, कारण आई तुम्हाला माहिती आहे ना कशा आहेत ते, तुम्ही खरंच असा विचारही नका करू, असं ती विमलला सांगत असते आणि समजवत असते. त्याचबरोबर विमल म्हणत असते, पण सायलीताई मला कळतच नाही आहे की हे सगळं असं का बोललं जातं आहे, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर विमल मात्र म्हणत असते की नक्की ह्या मग काहीतरी आहे, असं सायलीच्याही लक्षात आलेलं असतं आणि विमलच्याही लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र विमलला सायली म्हणत असते की आपण पाहूया नक्की काय आहे ते, असं म्हणत सायली आणि विमल दोघीही बोलत असतात. आणि हे गिफ्ट नक्कीच आता तन्वीसाठी आलेलं आहे हे मात्र आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं. परंतु सायली म्हणते की एकदा कन्फर्म करून घेऊया, म्हणून सायली ही आता रूपछाया साडी सेंटरमध्ये कॉल करायचं ठरवते. आता रूपछाया साडी सेंटरचा नंबर कसा काढायचा हा प्रश्न मात्र सायलीला पडलेला असतो. आणि इकडे हे सगळेजण बोलत असतात आणि मग प्रतिमा म्हणत असते, काय सांगताय तुम्ही हे सगळं, तन्वी ही गोष्ट तू मला आधी का सांगितली नाही, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि इकडे तन्वीला मात्र आता प्रतिमा विचारू लागते की तू आम्हाला का सांगितलेलं नाही आहेस याबद्दल, तू मला आधी सांगितलं असतं तर. तेव्हा प्रतिमाला धक्का बसलेला असतो. पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमा असा विचार नको करूस तू, तुला माहिती आहे ना काही झालं तरीही मी तुला दिलेलं वचन आहे, मान्य आहे मला त्या वचनातून तू मला मुक्त केलेलं आहे, पण तरीही एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही की कारण तू मला ते वचन दिलेलं होतं आणि मला ते वचन पूर्ण करायची संधी मिळत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की बरोबर आहे, पण तन्वी आत्ता मला कळतंय की त्या दिवशी अश्विन एवढा पॅनिक का झाला होता, तू त्याचा कॉल रिसीव करत नव्हते त्यावेळेस अश्विन एवढा पॅनिक कशासाठी झालेला ही गोष्ट मला आत्ता कळत आहे. त्या दिवशी माझ्या लक्षात नव्हतं आलं, पण ती गोष्ट आत्ता माझ्या लक्षात आलेली आहे, असं प्रतिमा बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि प्रियाला मात्र आता भीती वाटत असते. प्रियाला वाटत असतं की आता ही अर्ध्या डोक्याची बाई जी आहे ती नक्कीच वाट लावणार आहे, अशी भीती आता प्रियाच्या मनात निर्माण झालेली असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता ही काय बोलणार आहे यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, जर हिने नकार दिला तर खूप अवघड होणार आहे असं तिला वाटत असतं. आणि त्यासोबतच इकडे प्रतिमा म्हणत असते, पण पूर्णाई तुम्हाला माहिती आहे ना रविराजला ही गोष्ट अजिबात आवडणार नाही. तेव्हा इकडे हे सांगत असतात की हो आम्हाला माहिती आहे की रविराजला ही गोष्ट आवडणार नाही, परंतु मुलांचाही विचार करणं गरजेचं आहे, म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, असं ते सांगत असतात. पण एक गोष्ट तुला करावी लागणार आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही यातलं काहीच रविराजला कळू द्यायचं नाही. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की नाही, हे शक्य नाही, मी रविराजपासून ही गोष्ट लपवू शकत नाही. आणि तसं म्हणता क्षणी प्रिया मात्र रडायला सुरुवात करते. प्रिया मात्र खूप मोठमोठ्याने रडत असते. पूर्णाई तुला मी सांगितलं होतं, कारण आता माझं तिसऱ्यांदा लग्न मोडणं हे मला सहन होणार नाही, माझ्याकडे जीव देण्याशिवाय दुसरा कोणताही ऑप्शन राहणार नाही, अशी नाटकं आता प्रियाने सुरू केलेली असतात आणि ती मोठमोठ्याने रडत असते. इकडे पूर्णाजी प्रतिमा सर्वजण तिथं असतात आणि प्रतिमा शेवटी म्हणते, कसं आहे अश्विनसारखा जावई मिळणं यासाठी नशीब लागतं, मला मान्य आहे. आणि मग प्रताप म्हणतो, काय बोललीस तू,
तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, अश्विनसारखा जावई मिळणं या गोष्टीसाठी नशीब लागतं. आणि मग लगेचच प्रिया आता तिच्या आईला मिठी मारते. अश्विनही इकडे खुश झालेला असतो. पुन्हा मात्र आता पूर्णाजीने एक पुढची चाल खेळलेली आहे, कारण प्रियाने तेवढी पट्टी पाडून ठेवलेली आहे. पूर्णाजी म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव प्रतिमा, काहीही झालं तरी ही गोष्ट लग्न होईपर्यंत रविराजला सांगू नकोस, आणि त्यासोबतच इकडे सायली आणि अर्जुनलाही यातलं काही सांगू नको. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, कसं आहे, त्यांच्यापासून ही गोष्ट लपवणं मला खूपच अवघड जात आहे, कारण रविराजचं पण स्वप्न आहे, त्यांच्या मुलीचं लग्न आहे, आणि ही गोष्ट जर अशा पद्धतीनं आपण त्यांच्यापासून लपवून ठेवणार असेल तर खूप मोठं अनर्थ घडू शकतो, असं तिचं म्हणणं असतं. इकडे सायलीने आता रूपछाया साडी सेंटरला कॉल केलेला असतो. तेव्हा ते म्हणत असतात की सॉरी मॅडम, तुमचं पार्सल लेट झालं ना थोडंसं, तेव्हा तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवरच पोहोचलं ना. तेव्हा सायली म्हणत असते, आणखी कोणता ॲड्रेस दिलेला होता. तेव्हा रूपछाया साडी सेंटरमधून सांगितलं जातं की रविराज किल्लेदार. सायली म्हणत असते, नक्की रविराज किल्लेदार यांचाच ॲड्रेस तुम्हाला दिलेला होता ना. तेव्हा तिथून सांगितलं जातं की हो, रविराज किल्लेदार यांचाच ॲड्रेस आम्हाला दिलेला होता आणि त्या ॲड्रेसवरती हे पार्सल पोचवायचं होतं. सायलीला धक्का बसतो. शकुनाची साडी, शकुनाचं हे सगळं जे आहे ते का पोचवायचं आहे हा प्रश्न पडलेला असतो. सायली त्या क्षणी अर्जुनला कॉल करते. अर्जुन क्लायंट मीटिंगमध्ये असतो, तरीही सायलीचा कॉल आलेला आहे, म्हणजे काहीतरी इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणून अर्जुन तो कॉल रिसीव्ह करतो आणि तो सायलीला विचारू लागतो. सायली म्हणत असते की अहो, एक मोठी गोष्ट घडलेली आहे. आपल्या घरून ना तन्वीसाठी शकुनाचं साहित्य नेलेलं आहे, म्हणजे लाल रंगाची साडी वगैरे हे सगळं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, अरे वा, बरं झालं ना, उलट तन्वीचं लग्न होतंय आणि खरंच माझ्या आयुष्यातलं माझ्या डोक्याचं टेन्शन तरी कमी होईल. सायली म्हणत असते, अहो तुमच्या लक्षात येत नाहीये, हे सगळं साहित्य आपल्या घरातून नेलं गेले. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, तुम्हाला माहीत नाहीये का पूर्णाजी किती खुश असते तिच्यासाठी, म्हणून गेली असेल घेऊन हे सगळं ती, असं सांगत असतो. आणि चांगली गोष्ट आहे, खरंच मला ना त्या मुलाचं कौतुक वाटत आहे, म्हणजे त्याचं कसं होणार, या सगळ्यामुळं त्याची मात्र वाट लागणार आहे. हे सगळं अर्जुन बोलत असतो. सायली मात्र वेगळ्या विचारात असते. अर्जुन आता संध्याकाळी घरी आलेला असतो. सायली ही त्याच विचारात असते. अर्जुन म्हणत असतो, काय झालं नक्की. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन तिला विचारू लागतो. सायली म्हणत असते, नाही अर्जुन सर, तुम्हाला वाटतं तसं नाही आहे, काहीतरी वेगळं घडत आहे आणि ती गोष्ट वेगळी आहे, मला असं का वाटत आहे, असं सायली अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन म्हणत असतो, तुम्ही कशाला पॅनिक होताय, खरं तर जो मुलगा त्या तन्वीशी लग्न करणार आहे त्याची मात्र वाट लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. सायली म्हणत असते, नाही अर्जुन सर, तुमच्या लक्षात येत नाहीये, काहीतरी वेगळं आहे, पण माझं मन मला असं सांगतंय की काहीतरी वेगळं घडणार आहे, असं सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते. परंतु अर्जुनच्या त्या गोष्टी लक्षात येत नसतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया ही छान तयार झालेली आहे, कल्पना ही छान तयार झालेली आहे, म्हणजे यांनी असा प्लॅन केलेला आहे की लग्न होईपर्यंत कोणाला काहीही सांगायचं नाहीये, गुपचूप कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेज करायचं आहे, हा सगळा प्लॅन असतो. आणि प्रतिमा ही आता इकडे प्रियाला तयार करत असते आणि त्याच वेळी सुमन तिथे येते आणि सुमन त्या दोघींना पाहते. तेव्हा सुमन म्हणू लागते की वहिनी, काय आहे, खरंच खूप भारी आहे हे सगळं, असं वाटतंय की मुलीचं लग्न आहे आणि मुलीच्या लग्नासाठी आई तिला तयार करते. म्हणजे अगदी सुमनने जे मनात आलं ते बोलून टाकलेलं असतं, कारण तिला जाणवलेलं असतं ते ती बोलते. आणि इकडे ती विचारत असते की नक्की काय आहे, तुम्ही कुठे जाणार आहात का. सुमन मात्र अगदी शांतपणे भोळेपणाने ह्या सर्व गोष्टी करत असते. तिला बिचारीला माहितीच नसतं की काय चाललेलं आहे ते. आणि इकडे प्रतिमा आणि प्रिया एकमेकींकडे पाहू लागतात, कारण दोघींनीही भरपूर दागिने घातलेले असतात, छान तयार झालेले असतात आणि तेव्हा त्या दोघीही आता विचार करत असतात. इकडे प्रतिमा आता टेन्शनमध्ये आलेली असते. त्याचवेळी पूर्णाजी इकडे अश्विनला म्हणू लागते की अश्विन, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस ते, कारण काहीही झालं तरीही तू ही गोष्ट विसरलायस का रे, नक्की काय करायचं होतं ते. कारण आता जे काही घडलेलं आहे त्यामुळं तुझ्या लक्षात येत नसेल, परंतु काहीही असलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे की तू तुझ्या लग्नाला जायला निघालाय, तरीही तू अशी कपडे घालून येणार आहे, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र पूर्णाजी चिडलेली असते. तेव्हा अश्विन म्हणतो, जर मी घरातूनच नवरदेवासारखे कपडे घालून निघालो तर घरातल्यांना टेन्शन येणार नाही का, त्यांना शंका येणार नाही का, आपले प्रॉब्लेम आपण का वाढवायचे आहेत, असं म्हणत अश्विनने आता कपडे स्वतःच्या हातात घेतलेले असतात आणि ते कपडे घेऊन आता तो निघालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र आता सायली किचनमध्येच असते. सायली किचनमध्ये काम करत असते, ती पाहत असते आणि त्याचवेळी तिला धक्का बसतो आणि मुद्दामच आता पूर्णाजी, त्याचबरोबर कल्पना आणि
प्रताप येतात आणि जाताना ते विमलला सांगतात की कल्पना मोठमोठ्याने ओरडून ओरडून सांगत असते की यांच्या मित्राचा मुलाचा साखरपुडा आहे, तर आम्ही साखरपुड्याला चाललेलो आहे. तेव्हा सायली मात्र पाहत असते. सायलीला कळत नसतं की हे सगळं काय आहे. सायलीला थोडीशी शंका आलेलीच असते, परंतु सायली शांतपणे आता विचार करत असते. सायली मात्र शांतपणे ह्या सर्व गोष्टी पाहत असते आणि मुद्दामच कल्पनाने ओरडून हे सगळं सांगितलेलं असतं. म्हणजे स्वतःच्याच मुलाचं लग्न करायचं आहे आणि ती लग्न चोरून करण्याची वेळ यांच्यावरती आलेली असते. आता सायली ही कौटुंबिक न्यायालय पनवेलमध्ये पोहोचलेली असते आणि सायलीला जेव्हा कळलेलं असतं तेव्हा तिला शंका आलेली असते. म्हणूनच ती यांच्या पाठोपाठ त्या न्यायालयात तिथं पोहोचलेली असते आणि तेव्हा मात्र सायली तिथे रजिस्टरच्या तिथं विचारते. म्हणजे सायलीला आता पूर्णपणे खात्री पटलेली आहे की कोर्टामध्ये लग्न आहे, म्हणूनच सायली तिथं पोचलेली आहे आणि तिला सांगितलं जातं की ते लग्न जे आहे ते वरच्या साईडला होत आहे. आणि मग सायली धावतच आता वरती येऊ लागते आणि तेव्हा मात्र सायलीला तिथं कळत असतं. सायली वरून पाहते तेव्हा हे सगळेजण खाली असतात. म्हणजे अश्विन आता मरून कलरचा कुर्ता त्याचबरोबर शेरवानी घालून तयार झालेला आहे आणि त्याने सांगितलेलं आहे की हे माझे कलिग्स आहेत डॉक्टर, आता दोन्ही बाजूने सह्या करण्यासाठी 2-2 साक्षीदार लागतील ना, मग एक साक्षीदार कमी पडत होता म्हणून मी त्यांना बोलवलेलं आहे, ते आपली मदतच करणार आहेत असं त्याने सांगितलेलं असतं. इकडे प्रतिमा प्रियाच्या बाजूने आलेली आहे, रविराज आहे, पूर्णाजी इकडे प्रताप आहे, त्याचबरोबर पूर्णाजीही आहे. परंतु एक साक्षीदार कमी पडेल, बाहेरचा व्यक्ती असणं गरजेचं आहे, म्हणून त्याने त्या डॉक्टरांना बोलावून घेतलेलं असतं. परंतु इकडे मात्र सायलीवरून पाहते तिला दिसतं आणि आता नवरी मुलगी म्हणून प्रियाही छान तयार होऊन आलेली आहे. पण आता प्रिया आणि अश्विनच्या लग्नाचा बँड तर वाजलाच पाहिजे आणि नेमका अर्जुन आता कौटुंबिक न्यायालयाच्या कोर्टातच तिथं आलेला आहे. हे सगळेजण समोरच आहेत आणि आता अर्जुन आणि सायली हे दोघं जण मिळून प्रियाच्या या लग्नाच्या प्लॅनची कशी वाट लावणार, तिचा कसा बार वाजवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.